हाय हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ म्हणजे आता वेकेशन चालू आहे मुलींचं आणि मुलींचंच म्हणणं, माझ्या मुलींचं म्हणण्यापेक्षा सर्वांचंच घरी हाच प्रॉब्लेम आहे की मुलांना चपाती भाजी नको आहे आणि सारखं काही ना काही असं चटपटीत पाहिजे खायला। त्याच्यामुळे म्हटलं आज एक रेसिपी म्हणजे तुम्हाला माहिती तर आहे आणि तुम्ही तर करत असालच, पण म्हटलं आज आपण करू म्हटलं। तर मी जास्तीत जास्त साबुदाण्याचं वगैरे नाही बनवत, कारण आमच्यामध्ये उपवासाचे प्रकारच होत नाहीत आणि जरी कोणी केला उपवास तरी कोणी काहीच खात नाही, त्याच्यामुळे सगळं डाएट प्लॅन असतो। आणि आता मुलींच्या ह्याच्यानुसार मर्जीनुसार मी साबुदाणे वडे बनवते। एवढी माझी बटाटे पण नाही शिजली, मी स्लाइस केली ती बटाट्याची पटकन होण्यासाठी। तर मी साबुदाणे भिजत घातले होते आणि हे बटाटे मी हे केले, कारण की जास्ती शिजवून घेतले ना तर मग हे होतं मिक्स होऊन जातात त्याच्यामध्ये, मग ते मला तसं चांगलं नाही लागत। मग हे स्लाइस करून मी शिजवून घेतले की जेणेकरून पटकन होईल आणि पटकन मला करता येईल। इन्स्टंट रेसिपी असतात माझ्या जास्तीत जास्त। आणि मी आताच केसांना इकडे ना आताच केसांना मेहंदी लावली, अभी मैं नहा के आ गई मेरी सुबह अभी हो गई। मेहंदी लावली म्हणजे मी केस सिल्की होण्यासाठी मेहंदी लावली होती। जास्तीत जास्त बाहेरच्या वस्तू वापरण्यापेक्षा जर घरीच बनवून घरच्या घरी ज्या म्हणजे म्हणतात शॅम्पू म्हणा, परत काय करते कंडिशनर म्हणा, याचा वापर करणे म्हणजे मला असे शब्द सुचत नाही की ते सांगायला माणसं आहेत। तर कंडिशनर म्हणा हे लावण्यापेक्षा जर एखाद्या महिन्यात मला 2 महिन्यातनं मेहंदी लावली तर ते केस सिल्की होतात। बघ चपली कशी आली, झलके खुशियाँ। आणि जास्तीत जास्त आज मी माझ्याच मी मुलींच्या नाही लावत, माझ्याच लावते मी खरं तर मेहंदी। आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मला कंटाळा आलेला आणि ह्यांना खायचं होतं, त्याच्यामुळे म्हटलं अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतले। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडीशी साखर घालणार आहे, कारण साखर घातली ना तर थोडासा गोडवा पण येतो आणि मिक्स होऊन जातं ते। जास्ती घालायची नाही ती गोड लागेल म्हणून, थोडीशी चिमूट पण घालायची। आणि आमच्यामध्ये काही जरी करायचं म्हटलं तेवढे फरमाईश येत नाही, एकाला गोड पाहिजे, एकाला कमी तिखट पाहिजे, एकाला तिखट पाहिजे। मग त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त करायचंच इग्नोर करायला। माणसाने कसं जे येईल ते पुढे खावं, अन्न हे पूर्ण ब्रह्म। म्हणजे तुम्हाला आता गोष्टी कळणार नाही आहे ना ग। आता मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालते। एवढं छान मिक्स झालंय ना। खरं तर आंध्रा वडे करणार होती आणि मीच म्हटलं नको, का तर कसं पहिल्यांदा आम्हाला आधीच जेवण बनवता येत नाही आणि त्याच्यामध्ये पहिला जर प्रकार जर आपण तळलेलाच केला तर ते महिनाभर कोणी ऐकेल, मला भाजलं, मला तेल उडलं, मला हे झालं, मला ते झालं। त्यामुळे सुरुवात साध्या सिंपल पदार्थापासून आम्ही करणार आहे। आता ती ठरवेल साधा सिंपल असा कोणता पदार्थ आहे। त्यामध्ये जिरे घालते पण, त्याच्यामध्ये मी थोडीशी जिरे पण घालणार आहे, कारण हे उपवासासाठी नाही करते, हे तोंडाच्या चवीसाठी करणार आहे। त्याच्यामुळे थोडीशी जिरे घातले त्याच्यामध्ये आणि मिरची तर घालणारच आहे मी, पण हिच्यासाठी छोटीसाठी तिखट नको आहे म्हणून मिरची नाही घालणार आणि नंतर मग ते आमच्यासाठी म्हणून असं झणझणीत असं करणार आहे।
बघा असं झालं. हा जा बाय. लवकर या. आणि आशी गेलीस का आशी आली पाहिजेस असं बरोबर आहे. निघ. मी पण चालली आहे. तू तर मारच करशील मग. मम्मीने मला सोडून चालली आहे. ती लगेच येणार आहे. तिथे काय राहायला नाही चाललेली ती. ए बंद कर लवकर. हवा येणार. हवा आहे ना आमच्या एवढी हवा आहे ना. ए जरा उघड जरा उघड. काय नाही काय नाही काय नाही. दरवाजा खोल जरा. लोकांना हवा बघायला म्हणून आमची हवा बघा. आहा बंद कर. बंद कर बंद कर. शो शो झाला शो झाला. गॅस होतं. हा गॅस विजेल बंद करू. स्वरा दरवाजा बंद कर. आमच्याकडे चॉईस चालू आहे की हे जे साबुदाणे वडे जे आहेत कॅलेंडर पडलं बघ तिकडं. तर ते कशासोबत खायचे. खाण्याच्या पद्धती पण इतक्या आहेत ना. माझं म्हणणं होतं की आता आम्हाला झणझणीत लागते. मी म्हटलेलं की पुदिन्याची चटणी बरोबर खायचं नाहीतर दही सोबत. कारण मी अशी पण तिखटच करणार आहे. आणि तिला खायचं शेजवान चटणी बरोबर. तर वळून घेते. स्वरा तुझं काय चाललंय. स्वरा आमच्या स्वराला तर सुट्टी लागली ना. मला असं वाटतं की मला काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली असं मला वाटतं. बघू. ये लो. पहिल्यांदा छोटा टाकून बघणार आहे कारण की तेलात विरघळतंय घालणार. आणि त्याच्यानंतर पण छोटेच घालणार आहे. कारण खाणारे सगळे छोटेच आहेत. आता कसं खूपशे व्हिडिओ खरं तर ह्याचे होतात. जेवणाचे म्हणा इतर सगळेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोक शेअर करतात. त्यामुळे कसं कोणता व्हिडिओ टाकायचा आणि कोणता नाही टाकायचा हा प्रश्न पडतो. त्यामुळे मी जास्तीत जास्त जितकं मला जमेल तितकंच टाकते. आणि रेसिपी जरी दाखवली तरी सर्वांथ्रू तर सगळ्यांपर्यंत पोहोचते की अशा रेसिपी बनवतात अशा नाही. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्याच्यामुळे पद्धतीनुसार रेसिपी पण चेंज होत जातात. आपण उद्या मंचुरियन बनवू. हा तू बनवणार आहेस. तर हा पण माझा छोटाच आहे पहिलावाला. आणि हा शेवटचा जरी असला तरी हा छोटाच असणार. त्याच्यामुळे दोन्ही सेम आहे. मी करतो स्वरासाठी फिक्की बनवते. आमचा विचार चालू खरं तर आपण आहे ना हे करू पापड बनवून घेतात. कधी याचे उडदाचे पापड. तिला कामाला नको ना लाटायला. तिला कामाला लावून मी डील करीन. तुला त्याशिवाय तू बिझी नाही राहणार ना. आता आंबेडकर जयंतीला तर जयंतीसाठीची सगळ्यांच्या घरात तयारी चालू असणार की काय काय करायचंय काय काय नाही सगळ्यांचं हेच चालू असेल. तशी आमच्या पण घरात चालू आहे तयारी हळूहळू. मेन प्रश्न काय घालू हा प्रश्न असतो. मी तर कुर्ता घाललाय तो असं चेंज तेच म्हणून म्हटलं मेन प्रश्न असतो काय घालू. तर मी काय घातलं पाहिजे जयंतीसाठी प्लीज मला नक्की कमेंट मध्ये सांगा की मला काय सूट होईल आणि मी काय घातलं पाहिजे. पहिला आणि हे पण शेवटचा जरी म्हटलं तरी सेमच आहे. पहिला घातलेला मी त्याच्यामध्ये उठणारच का नाही. मला भीती वाटते तोंडात उडायला.
हे दिलीस की नाही उडणार रे बाळा ते. मला वाटलं उडेल म्हणून पण नाही उडणार. बरे तर मला वाटलं नव्हतं की एवढे चांगले होतील आणि झाले जमलेत म्हणण्यापेक्षा मी केलंही महत्वाचं का तर नंतर मला करायचं. मी आधी माझ्यामध्ये एवढं कंटाळा नव्हता खरं तर आता जास्ती माझ्या अंगात आळस यायला लागला. जसे सुट्ट्या लागल्यात ना मुलीला तसं मला कंटाळा जास्ती येतो. सारखं स्वतःला बिझी ठेवलं ना मग काय नाही वाटत. आता मी मिरच्या घालणार आहे आमच्यासाठी. एक कसलं पाहिजे तुला? नॉर्मल चालेल. मिरची घालू नको? हां. तू ह्याच्यासोबत खाण्याचा सॉससोबत खाणं मिरची नाही घालत तुला? नाही घाल ना. माझ्या हाती येऊन जाते. आता मिरची घालते मिरची म्हणून करणार आहे. बघू. खरं तर ना खूप लोक अशी आहेत की त्यांना मी केलेली रेसिपी आवडतात का तर इन्स्टंट असतात म्हणजे. आणि खूपशा लोकांचं असं म्हणणं असतं की म्हणजे त्यांना मी नेहमीच हे सांगते की लोकांना असं वाटतं की मला काही करता येत नाही. हा मोठा प्रश्न आहे, खूप मोठा माझ्यासाठी प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे मला हे दाखवावं लागतं की मला हे पण करता येतं आणि हे पण करता येतं आणि हे पण मी करते. आणि खूपशा लोकांना आता समजले की मला म्हणजे सर्व काही येतं कसं नाही. आणि रेसिपी माझ्या कशा असतात की झटकन होऊन पटकन खाता येईल अशा. मला ते असं रेंगाळत हळूहळू ते मला आवडत नाही की मग शिजवून घ्या मग परत ते थोडं थांबा मग हे करा. त्यापेक्षा पटापट केलं तरी तेच प्रोसेस आहे पण तेच जर डोकं वापरून केली तर पटकन करता येते. बरोबर आहे. आता समजा जरी मी चिकन बिर्याणी जरी बनवली तरी माझ्या काही लोकांना खूप वेळ लागत असेल बनवण्यासाठी. इतर बनवतात ते त्यांची टेस्ट वेगळी असेल किंवा त्यांची बनवण्याची पद्धत वेगळी. पण माझं असं असतं की बनवलं तर झटकन पण झालं पाहिजे की आपला वेळ पूर्ण ह्याच्यातच नाही गेला पाहिजे. जरी आपण आता हे बिर्याणी जरी बनवायची म्हटलं तरी पहिल्यांदा एककडे आपण पाणी गरम करत ठेवून त्याच्यानंतर बाकीचा आपण आता मसाला आपल्याला ह्याला लावावाच लागतो चिकनला. तर पहिलं मसाला काढून पाणी गरम होतं तर मसाला काढून होतो. मसाला वाटून आपण ठेवू शकतो तोपर्यंत त्याला आपण हे करून चिकनला आपण ते लावून ठेवू शकतो. नंतर भात शिजवून लगेच तांदूळ साईडला करून आपण त्याच्यामध्ये बिर्याणी बनवू शकतो. त्यामुळे जास्ती वेळ नाही लागत त्या प्रोसेसला. पण काही लोकांना असं वाटतं अरे बापरे बिर्याणी बनवायची खूप मोठी गोष्ट आहे. तर असं काही नसतं. कुठली पण गोष्ट अशक्य नसते. प्रत्येक गोष्टी शक्य होते म्हणून ती अस्तित्वात आहे. जसं प्रत्येक प्रश्न आहे त्याला उत्तर आहे प्रश्नाला तसेच त्याच्यामुळे माझे हे आता एवढे झाले म्हणून आता खरं तर तुम्हाला आता वरच्या वर अशा रेसिपी बघायला मिळतील कारण मला ह्या पोरी ते बसू देणार नाहीत. मला रोजच्या रोज काय ना काहीतरी बनवून द्यावंच लागेल. फक्त 15 तारखेपर्यंत. 15च्या नंतर त्या लोकांना स्कूल आहे. 15 एप्रिलच्या नंतर. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मी आता अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. मला जसं जमेल तसं मी तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन. जे मला खूप दिवसापासून नाही जमते. तर माझ्याच्या शाळेमध्ये कसे झाले ते मला नक्की सांगा. माझी साबुदाणा वडा मी जो बनवला तो तुम्हाला कसा वाटला किंवा रेसिपी तुम्ही दाखवली नाही पण करताना जर मी शो झाले तर ते हे पण साबुदाणे वडे पण शो झाले. त्यामुळे ते तुम्हाला कसे दिसले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमी होतात ते कारण तुम्ही मला वाटते कमी बघत आहात त्याच्यामुळे व्ह्यू कमी येतात ते. त्यामुळे जास्तीत जास्त माझे व्हिडिओज बघा. मी नवीन टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ इथे संपवते. टाटा बाय बाय.